तर इथे वाजलेले आहेत सकाळचे 5:30. जसं मी मागच्या व्लॉगमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की माझं सकाळी 5:30 ते 8:30 वाजतापर्यंतचं जे मॉर्निंग रुटीन आहे मी ते तुमच्याशी शेअर करेल. तर आज दोन्ही मुलींच्या टिफिनमध्ये जाणार होती काळ्या चण्याची भाजी आणि चपाती. दोघींनाही आज भाजी चपाती द्यायचं होतं. तर इकडे मी सगळ्यात आधी कणिक म्हणून साईडला ठेवते आणि दुसऱ्या साईडला भाजीची तयारी करणार आहे. कुकरमध्ये मी 4-5 सीट्या लावून जे काळे चणे आहेत ते शिजवून घेतले होते आणि नॉर्मल मसाला बनवून भाजीला फोडणी घातलेली आहे. आणि सकाळी जेव्हा श्रावस्ती जाते तेव्हा मी 2च चपात्या बनवते आणि छोटीसाठी जेव्हा ती उठते तेव्हा तिच्यासाठी वेगळ्या 2 फ्रेश चपात्या मी बनवते. इथे पूर्ण तिचा टिफिन रेडी झाल्यानंतर तिला पण मी रेडी करते. तिच्या स्कूलमध्ये कंपल्सरी 2 वेण्या घालायच्या असतात. मग 2 तिचे केस करून तिची तयारी करून तिचा टिफिन बांधून आणि सगळं तिला खाली नेऊन सोडून येईस्तोवर मला एक अर्धा तास म्हणजे 6:30 5 पावणे 7 वाजेपर्यंत मी इकडे फ्री होते. तर मुलीचा इकडे डबा भरून झालेला आहे, बॉटल मी भरलेली आहे आणि आत्ता तुम्हाला टायमिंगसुद्धा दाखवेल की 6:30 वाजता आम्ही खाली ग्राउंडला जातो आणि तिथे तिची व्हॅन येते मोठ्या मुलीची. बरोबर 6:30 वाजलेले आहेत. तुम्ही इथे टायमिंग बघू शकता. आता तिला खाली नेऊन सोडणार आहे. खाली ग्राउंडला सोडून आल्यानंतर तिची व्हॅन निघून गेल्यानंतर मी रिटर्न येते आणि रिटर्न आल्यानंतर जी माझी घरातली पडलेली कामं असतात. 7 वाजेपर्यंत घरी पाणी पण येतं आणि पाण्याला सकाळी फोर्स असल्यामुळे शक्यतोवर भांडी किंवा गॅस ओटा हे सगळी कामे मी पाणी आल्यानंतर करते. नळाला फोर्स असल्यामुळे कामं जी आहेत ती पटापट उरकल्या जातात, जास्त वेळ लागत नाही. भांडी झाली की इथे मी गॅसचा ओटा, गॅस आणि गॅसच्या मागची टाईल्स पूर्ण स्क्रबने घासून स्वच्छ पाणी वगैरे टाकून धुवून ठेवते. आता माझ्या घरामध्ये एकदा स्वयंपाक झाला की किचनमध्ये माझ्याशिवाय कोणीही वापरत नाही. त्यामुळे एकदा सकाळी क्लीन केलेला गॅस मला संध्याकाळपर्यंत क्लीन करायची गरज पडत नाही. त्याच्यामुळे क्लिनिंग वारंवार होत नाही. एकदा सकाळी केलं की माझ्या घरामध्ये गॅसवरती दुसरी कुठली कामं होत नाही एकदा स्वयंपाक झाल्यानंतर. त्यामुळे आणि मग किचनची कामं आवरली की लगेच घराला झाडू पोछा लावून आता माझा झाडू पोछा झाला की लगेच माझी आंघोळ वगैरे करून मी की आता 7:30 वाजलेले आहेत. तर जे 6:30ला मी मुलीला सोडून आली आहे तर 7:30 वाजेपर्यंत माझी 80% कामं इथे आवरलेली आहे. आणि पाणी येतं तेव्हा मी थोडं बाल्कनीमध्ये पाणी वगैरे मारून बाल्कनीसुद्धा क्लीन करून घेते. मी शुभ्राला उठवते. 7:15 वाजेपर्यंत तिला स्कूलला न्यायचं असतं. तर 15 मिनटामध्ये ती लगेच रेडी होऊन जाते. तिचं काही एवढं जास्त नसतं, ती लगेच रेडी होते. ती फास्टमध्ये खूप ॲक्टिव्ह असल्यामुळे फास्टमध्ये पूर्ण तयारी करते. इथे तिला उठवत आहे. आत्ता वाजले असतील 7:45. जसं मी तुम्हाला टायमिंग दाखवला. मी एका साईडला मंद आचेवर चहा ठेवला आणि तिला उठवायला आलेली आहे. एक 10-15 मिनटामध्ये ती पूर्ण रेडी होते. थोडंसं दूध घेते आणि टिफिन वगैरे बॉटल वगैरे मी तिची आधीच रेडी करून ठेवलेली असते. इथे मी शुभ्राची आंघोळ करून दिली. आता इथे मी शुभ्राचा टिफिन पॅक करते आहे. आता श्रावस्तीला भाजी चपाती आपण देतो तसंच द्यायचं असतं, पण शुभ्राच्या स्कूलमध्ये चपाती रोल करून दिल्या जाते कारण की छोट्या मुलांना रोल खायला जरा बरा पडतो. म्हणून ज्याही दिवशी भाजी चपाती असते त्या दिवशी भाजी आणि चपाती रोल करूनच टिफिनमध्ये द्यावी लागते. तर अशा पद्धतीने शुभ्राचा टिफिन पॅक होतो. तिची वॉटर बॅग आणि टिफिन घेतला की आम्ही लगेच तिला सोडायला मी स्कूलला जाते. आणि इथे बघू शकत असाल हा जो व्हिडिओ आहे हा शुभ्राने रेकॉर्ड केला आहे आणि 8:30 वाजेपर्यंत मी पूर्ण फ्री झाली.